ही पण फळं आता कोकणात लागायला लागली आहेत आणि याचा वापर पण केला जातो आणि आधी तर खूप वापर व्हायचा, पण आता थोडा वापर त्याचा थोडा कमी व्हायला लागला आहे. तर ही कोणती फळं आहेत ते नक्की सांगते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही जी फळं तुम्हाला बघायला मिळतात तर ही आहेत रिंगाची फळं आहेत. तर ह्यांचा उपयोग पण खूप चांगला आहे. कपडे धुण्यासाठी केला जातो. जसा सावणाला फेस येतो त्याच पद्धतीने यांनासुद्धा फेस येतो आणि तुमच्या घरातले काही दागिने वगैरे असतील, साखळ्या असतील, बांगड्या असतील, अन्य कोणतेही असे मळकटलेले जरी दागिने असतील ते तुम्ही ह्याच्याने जर टाकलेत पाण्यामध्ये आणि त्याच्या फेसाने पूर्ण त्याचा जो काही कलर असतो तो उजळून जातो आणि म्हणजे जसे आधी असतात आपले दागिने एकदम शुभ्र तसे दिसतात. तर याचा हाच वापर आहे, म्हणजे मळकटपणा सगळा घालवतो. तर ह्या रिंगांपासून असा वापर केला जातो. कपडे पण आपले जर घाण असतील तर तुम्ही रिंगाच्या पाण्याने धुतलत किंवा रिंगांचा वापर करून कपडे धुतलेत तर त्याचासुद्धा कलर उडेल. तर ह्यांचं नाव रिंगा आहेत आणि आता ह्या कोकणामध्ये आमच्याकडे ह्या झाडांना प्रचंड बहर येतो आणि आता हे लागतं. आतमध्ये असा एक चिकट पदार्थ असतो तो जास्ती महत्त्वाचा असतो आणि त्याचा उपयोग जास्ती केला जातो. तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर आता हे कोकणात बघायला मिळतात रिंगा. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की सांगा. तर ही रिंगाची फळं आहेत. तर चला बाय बाय.